मुंबईतल्या रस्त्यावरील खड्ड्यांनी मुंबईकरांचा प्रवास पुन्हा एकदा जीवघेणा केला आहे। महापालिकेच्या खड्डेमुक्त मुंबईच्या दाव्याला छेद देणारी आकडेवारी समोर आली आहे। 10 जूनपासून आतापर्यंत तब्बल 3015 खड्ड्यांची नोंद झाली आहे। त्यावरून स्थायी समितीतही जोरदार गदारोळ झाला। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईच्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। यंदाचा पावसाळा सुरू झाला आणि मुंबईकरांच्या प्रवासाची परीक्षा सुद्धा सुरू झाली। 10 जून पासून ते आतापर्यंत मुंबईत तब्बल 3015 खड्डे असल्याची नोंद झाली आहे। तर मुंबई महानगरपालिका खड्डे बुजवल्याचा दावा तर करते, पण रस्त्यावरचं वास्तव काहीसं वेगळंच सांगताय। पावसाळा सुरू होऊन अवघा महिनाही उलटला नाही, तेच मुंबईतल्या रस्त्यांवर तब्बल 3000हून अधिक खड्डे पडल्याची नोंद झाली आहे। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका खड्डे बुजवण्याचा दावा करते, मात्र आजही आपल्याला रस्त्यांवर खड्डे पडलेले कायम पाहायला मिळतात। हजारो कोट्यवधी रुपये खर्च करून मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहरातल्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण सुरू केलं, मात्र आजही मुंबईकरांच्या पुढे हा प्रश्न कायम उभा असलेला पाहायला मिळतोय। मात्र येणाऱ्या काळात मुंबईकरांना, मुंबईच्या जनतेला रस्त्यांवरील खड्डे आणि खड्डेमुक्त प्रवास कधी मिळणार हा प्रश्न आजही कायम असला तरी येणाऱ्या काळात वाढत्या खड्ड्यांची संख्या पाहता मुंबई महानगरपालिकेसमोर मोठं आव्हान पाहायला मिळतंय। एका बाजूला पावसाचा वाढता जोर आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यांवरचे खड्डे, यामुळे मुंबईकरांना खड्ड्यातून मार्ग काढत रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। मुंबई महानगरपालिकेकडून 3015 खड्ड्यांपैकी 2902 खड्डे बुजवल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र प्रश्न आहे तो कामाच्या गुणवत्तेचा, कारण हे बुजवलेले खड्डे पुन्हा उघडल्याच्या तक्रारी सुद्धा नागरिकांकडून वारंवार येत आहेत। 3 तक्रारी तर रिओपन कराव्या लागल्यात। यामुळे खड्डे बुजवण्याच्या कामावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। महानगरपालिकेच्या ॲपवर आलेल्या रेटिंगमध्ये सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। 185 नागरिकांनी कामासंदर्भात असमाधान व्यक्त केलंय, तर अजूनही 113 खड्डे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत असं नमूद करण्यात येत आहे। तर 233 तक्रारी या इतर यंत्रणांच्या अखत्यारीत असल्याचं सांगत पालिकेनं हात झटकलेत। दरम्यान एका दिवसात आणखी 57 नवीन खड्ड्यांची भर पडली आहे आणि त्यामुळे पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। पाहूयात मुंबईतल्या खड्ड्यांचं वास्तव। एकूण खड्डे आहेत 3015, तर बुजवलेले खड्डे आहेत 2902। रिओपन झालेल्या तक्रारी आहेत 3, तर असमाधानी नागरिक आहेत 185। प्रलंबित खड्डे आहेत 113, तर इतर यंत्रणांकडे वर्ग करण्यात आलेल्या बाबी आहेत 233। तर एका दिवसात 57 नवीन खड्डे असल्याचं समजतं। खड्ड्यांमध्ये फक्त डेब्रिज टाकतात आणि डेब्रिज टाकण्याचे 25 कोटी हे उघड दिसत असलेला भ्रष्टाचार। खड्ड्यांच्या या मुद्द्यावर पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सुद्धा जोरदार रणकंदन माजलेलं पाहायला मिळत आहे। खड्डे बुजवण्यासाठी 25 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला पालिकेत मंजुरी देण्यात आली, मात्र सदस्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांवर निकृष्ट कामाचे आरोप केलेत आणि प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरलं। खड्डे दिसले की रात्री घाईघाईनं त्यांची डागडुजी केली जाते, पण सकाळी परिस्थिती जैसे थेच असते, अशी टीका सदस्य हरीश भांदिरगे यांनी केली आहे। पण पालिका प्रशासनानं सर्व कामं अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होत असल्याचं सांगत निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईचा इशारा दिलाय। पालिकेकडून सांगण्यात येतंय की रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे खड्डे दुरुस्तीचा खर्च हा 203 कोटींवरून 25 कोटींवर आलाय, पण प्रत्यक्षात मुंबईकरांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतोय हे खरं आहे। त्यामुळे आता खड्डे मुक्त मुंबई हा दावा केवळ कागदावरच राहणार की प्रत्यक्षात उतरवला जाणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।